मीन राश, आजची रात्र आयुष्य बदलणारी ठरणार, एक मोठा संकेत मिळणार. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. थांबा, फक्त एक क्षण थांबा. आजची रात्र साधी नाही. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर ही रात्र तुमच्या आयुष्याला असं वळण देऊ शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण हा संकेत ओळखण्यासाठी मन शांत हवं आणि विश्वास जिवंत हवा. कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ लिहा आणि मनापासून बोला, मी तयार आहे. कारण पुढचं जे ऐकाल ते तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. मीन राशी, तुम्ही खूप दिवसांपासून काहीतरी सहन करत आहात. बाहेरून तुम्ही हसत आहात, पण आतून मात्र प्रश्नांनी भरलेले आहात. कधी बदलणार माझं नशीब? मी इतकं मनापासून देतो तरी मला रिकामच का मिळतं? ही रात्र त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येतेय. आज चंद्राची स्थिती तुमच्या राशीला एक विशेष ऊर्जा देत आहे. पण ही फक्त ग्रहांची गोष्ट नाही, ही आहे तुमच्या कर्मांची परतफेड. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप काही गमावलं. एखादी नाती, एखादी संधी, एखादा विश्वास. तुमचं मन थकलंय, पण देव तुमचं मन पाहतोय. आज रात्री तुम्हाला एक संकेत मिळेल. तो एखाद्या स्वप्नाच्या रूपात असू शकतो, एखाद्या अचानक आलेल्या फोन कॉलमध्ये असू शकतो, किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीच्या आठवणीतून येणाऱ्या अश्रूंमध्येही असू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संकेत दुर्लक्षित केला तर संधी हातातून जाऊ शकते. मीन राशीचं मन खूप कोमल असतं. तुम्ही पटकन कोणावरही विश्वास ठेवता आणि जेव्हा तो विश्वास तुटतो तेव्हा तुम्ही बाहेरून शांत राहता, पण आतून तुटत जाता. गेल्या काही काळात तुम्हाला जे धक्के बसले ते विनाकारण नव्हते, ते तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी होते. आजची रात्र तुम्हाला एक जाणीव करून देणार आहे, तुम्ही एकटे नाही. हो, तुम्हाला वाटतं की सगळे दूर गेलेत, पण एखादी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला जातोय. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात विचित्र स्वप्न पडत असतील, अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण येत असेल, किंवा मन अस्वस्थ होत असेल, तर समजा बदल जवळ आलाय. आज रात्री 11 नंतर तुमचं मन खूप भावुक होऊ शकतं. एखादी आठवण डोळ्यात पाणी आणेल, पण त्या अश्रूंमध्येच तुमचं नवं भविष्य दडलंय. मीन राशी, तुम्ही खूप दिलंय, आता मिळण्याची वेळ आली आहे. आर्थिक बाबतीतही एक संकेत आहे. एखादी अडकलेली रक्कम, एखादी थांबलेली संधी अचानक हलू शकते. पण त्यासाठी तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. भीती सोडा, मागे वळून पाहणं थांबवा. प्रेमाच्या बाबतीत आजची रात्र एक सत्य समोर आणेल. जो तुमच्यासाठी आहे तो कोणत्याही परिस्थितीत परत येईल, आणि जो फक्त वेळ घालवण्यासाठी होता तो स्वतःहून दूर जाईल. ही रात्र तुमच्या मनातील गोंधळ साफ करणार आहे. कदाचित तुम्हाला अचानक एखादं गाणं ऐकताना जाणवेल की हीच माझी उत्तरं आहेत, किंवा एखादं वाक्य, एखादा संदेश तुमच्या हृदयाला भिडेल. तोच संकेत आहे. कमेंटमध्ये लिहा, मी संकेत ओळखेन. विश्वास ठेवा, शब्दांमध्ये खूप शक्ती असते. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. मनावरचा ताण शरीरावर परिणाम करत आहे. आज झोपण्याआधी देवाचं नाव घ्या. मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःशी बोला, मी पुरेसा आहे. मीन राशी, तुम्ही स्वतःला खूप कमी समजता, पण तुमच्यात एक अद्भुत शक्ती आहे, इतरांना समजून घेण्याची, त्यांना आधार देण्याची. आता स्वतःलाही तोच आधार द्या. आजची रात्र तुमच्यासाठी परीक्षा नाही, ही आहे परतफेड. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाच उद्या तुमची किंमत कळेल. ज्यांनी तुमचं मन दुखावलं त्यांना तुमच्या शांततेची जाणीव होईल. फक्त एक गोष्ट करा, आज कोणावरही राग ठेवू नका. मन मोकळं करा. कदाचित तुम्हाला एखादा अनपेक्षित मेसेज येईल, किंवा एखादी बातमी जी आधी धक्का देईल पण नंतर दिलासा देईल. ही रात्र संपेपर्यंत काहीतरी बदललेलं असेल. तुमचं विचार करणं, तुमचं ठरवणं, किंवा तुमचं नातं. मीन राशी, लक्षात ठेवा, नशीब नेहमी शांतपणे वळण घेतं, आवाज न करता, गोंधळ न करता. आजची रात्र तशीच आहे. जर तुमच्या आयुष्यात एखादा मोठा निर्णय प्रलंबित असेल तर उद्या सकाळ वेगळी असेल. तुमचं मन स्पष्ट असेल. ही रात्र तुमच्या अश्रूंना अर्थ देईल. आणि शेवटी, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आयुष्याने तुमच्याशी अन्याय केलाय, तर आज देवाला एकच प्रश्न विचारा, माझ्यासाठी काय ठेवलंय? उत्तर शांततेत मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर समजा की तुम्ही त्या संकेतासाठी तयार आहात. कमेंटमध्ये तुमची भावना नक्की लिहा. तुमचा एक शब्दही कदाचित दुसऱ्या मीन राशीच्या व्यक्तीला आधार देईल. मीन राशी, रडू नका. तुमच्या आयुष्यातली अंधारी रात्र संपत आली आहे. आजची रात्र कदाचित तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण तुमचा विश्वास नक्की बदलून टाकेल.
आणि जेव्हा विश्वास बदलतो तेव्हा नशीब आपोआप वागतं. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि या संकेताला ओळखा. कारण उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आरशात स्वतःकडे पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हो, काहीतरी बदललंय. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठीच होता, तर शेवटी एकदा मनापासून लिहा, जय स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा ठेवा. तुमच्या आयुष्यातली ही रात्र शांत जाओ आणि उद्याची सकाळ नवीन आशा घेऊन येऊ. जय जय स्वामी समर्थ.